सासूबाई, तुमचं घर आहे. तुम्ही स्वतःच घर स्वतः सांभाळा. आता माझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नका. मी तुमच्या घराचे काम करणार नाही. तानियाने उत्तर देत सगळ्यांना गप्प केलं. तिच्या या उत्तराची कोणालाही अजिबात अपेक्षा नव्हती. तिचे बोलणे ऐकून करुणा तिळमिळून गेल्या. आता तुझ्या तोंडाला पण इतकी जास्त जीभ आली आहे का? माझ्यासमोर इतकी तोंड चालवायला लागली आहेस? करुणाजी म्हणाल्या. होय आईसाहेब, ही जीभ चालवणं तुम्हालाच पाहून शिकले आहे. अखेर सहन करण्यालाही काही मर्यादा असते. आतापर्यंत सहन केलं ते पुरेसे होते, पण आता नाही. शेवटी तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला नेहमी तुमच्या घराची धाक दाखवत राहता. तान्या म्हणाली. होय तर, घर माझं आहे. मग तुला या घरात राहायची काही गरज नाही. जा आणि तुझं कुठेतरी दुसरा काहीतरी बंदोबस्त करून घे. कुणी अडवलंय तुला? एकतर माझ्या घरात राहतेस आणि वर मला ऐकवत आहेस. करुणा आपल्याच अहंकारात बोलत होत्या. अहो भाग्यवान, थोडा विचार करून तरी बोला की काय बोलताय. हे घर सुनेचेही आहे ना. अखेर तीही लग्न होऊन या घरात आली आहे. मग तिचाही या घरावर काहीतरी हक्क आहेच ना. करुणा यांचे पती सोमेश म्हणाले. तुम्ही मध्ये बोलू नका हो. हे घर माझ्या नावावर आहे, म्हणजे ते माझंच झालं ना. आता माझी मर्जी आहे की या घरात कोणाला ठेवायचे आणि कोणाला नाही. तिला स्पष्ट सांगा की तिचं कुठेतरी दुसरा बंदोबस्त करून घ्यावं, नाहीतर माझ्या नियमांनुसार राहावं. करुणा म्हणाल्या. ठीक आहे, जेव्हा संध्याकाळी समर येईल तेव्हा मी त्याला सांगतो की तो आपलं काहीतरी बंदोबस्त करून घेईल. पण आत्तासाठी तरी शांतता ठेवा, सोमेश म्हणाले. त्यावर करुणा चिडून म्हणाल्या. माझा मुलगा काय जाईल या घरातून? जाणार तीच या घरातून जाईल. अहो, नवऱ्यापासून वेगळं होऊन ती कुठे जाणार? तुम्हाला तिच्याशी प्रॉब्लेम आहे, तुमच्या मुलाला थोडीच आहे. मग त्याच्या आयुष्याला का आग लावताय? सोमेश म्हणाले. मुलगा माझा आहे, घर माझं आहे. बाहेरून आली आहे तुमची सून. इतका दम आहे ना की म्हणते मी तुमच्या घराचं काम करणार नाही. मग निघून जाऊन दाखवावं तिने आणि जावं परत तिच्या आईवडिलांकडे. आम्हालाही तिची गरज नाही. माझा मुलगा तर माझ्यासोबतच राहणार. करुणा संतापून म्हणाल्या. करुणा, कसल्या प्रकारच्या गोष्टी बोलतेस तू? हे घर मी तुझ्या नावावर घेतले होते, कारण मला वाटलं की तुला कधी असं वाटू नये की तुझं स्वतःचं घर नाही. पण तू इतकी बदलशील याची मला कल्पनाही नव्हती. आता तर प्रत्येक गोष्टींवर घराचा धाक दाखवतेस. असं म्हणत सोमेश चिडून आपल्या खोलीत निघून गेले. तानियाही आपल्या खोलीत गेली, पण करुणा मात्र तिथेच सोफ्यावर चिडून बसली. त्यांना काही सुचलंच नाही, म्हणून त्यांनी लगेच आपल्या मुलाला समरला फोन लावला आणि त्याला शक्य तितक्या लवकर घरी यायला सांगितलं. अखेर त्यांनी सुनेला तिच्या पतीकडून चांगलेच ऐकवून घ्यायचे ठरवले होते. तान्या आणि समरच्या लग्नाला फार वेळ झालाही नव्हता, फक्त 5च महिने झाले होते. पण या 5 महिन्यात करुणा यांनी तानियाला त्रास देण्यात काहीही कसर ठेवली नव्हती. तानिया आपल्या मर्जीने काहीही करू शकत नव्हती, कारण करुणा यांचा मोठा गर्व होता की हे घर त्यांच्या नावावर आहे आणि त्या आपला हा गर्व वारंवार तानियाला दाखवत असत. घरकामाची सगळी जबाबदारी तानियावर होती, पण करुणा यांच्या इच्छेनुसारच. तानियाला स्वतःच्या मनाने काही करण्याची मुळीच मुभा नव्हती. जर तिने काही बदल स्वतःच्या मनाने केला तर करुणा लगेच म्हणत, सुनबाई, हे माझे घर आहे, इथे माझ्या मर्जीनुसारच काम होईल. कधीकधी तानियाचे हात काम करताना थांबून जात, पण ती जास्त काही बोलत नसे, कारण समरने तिला गप्प राहायला सांगितलं होतं. शिवाय ती सुरुवातीपासूनच शांत स्वभावाची होती आणि वादविवादांवर विश्वास ठेवत नव्हती. पण आज तर हद्दच झाली. तानिया अंगणात साफसफाई करत होती, तेव्हा एक वृद्ध महिला भिक्षा मागत तिथे आली. तिने जास्त काही नाही, फक्त एक वाटी कणिक मागितली होती. त्यावेळी करुणा शेजारी गेल्या होत्या. आधी तानियाला वाटलं की करुणा यांना या गोष्टीचं कळालं तर त्या नाराज होतील, पण त्या वृद्ध महिलेचे वय पाहून तिला दया आली. फक्त एक वाटी कणिकच तर होती, हे मनात येऊन ती स्वयंपाकघरात गेली आणि एक वाटी कणिक घेऊन आली. ती महिला कणिक घेत असतानाच करुणा शेजारहून येताना तिला बघून गेल्या आणि घरी येताच गोंधळ घातला. कोणाची परवानगी घेऊन तू त्या भिकारणीला कणिक दिलीस? इतकाच दानधर्म करायची हौस आहे तर आपल्या आईवडिलांच्या घरी जा आणि तिथं कर. माझं घर लुटण्यासाठी नाही आहे, जे सगळं सामान उचलून दुसऱ्यांना देत आहेस. त्यांचे बोलणं ऐकून तान्या थक्क झाली. नेहमी शांत राहणाऱ्या तान्याच्याही तोंडून निघून गेलं. आईसाहेब, हे घर माझंही आहे. मी माझ्या मर्जीने कोणाला एक वाटी कणिकही देऊ शकत नाही का? हे ऐकून करुणा अजूनच भडकल्या आणि तिला फटकारत म्हणाल्या. नाही, या घरातल्या कोणत्याही गोष्टीवर तुझा काहीही हक्क नाही. हे घर माझं आहे, तुझं नाही. माझ्या परवानगीशिवाय तू या घरातले एक पानही हलवायचं नाही. आणि खबरदार, मला यापुढे उत्तर दिलंस तर जाऊन आपलं काम कर. बस याच गोष्टीवर तानियाने त्यांना उत्तर दिलं की ती आता त्यांच्या घराचे काम करणार नाही आणि यावरून मोठी भांडणं झाली. काही वेळाने समर घरी पोहोचला. त्याला अचानक घरी बघून तानिया आणि सोमेश दोघेही थोडेसे चकित झाले. करुणा यांनी समोर सगळ्या गोष्टी मोठ्या मोठ्या करून सांगितल्या आणि तसंच हेही सांगितलं की आता तो तानियाचे कुठेतरी दुसरा बंदोबस्त करावा. त्यांना ती या घरात राहिलेली पाहायची नाही. त्याने तिला हवं तर तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून यावं. समरने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही ऐकायलाच तयार नव्हत्या.
अखेर समरने सोमेश यांच्याकडे पाहिलं तेव्हा सोमेश म्हणाले, बेटा समर, तू एक काम कर, तुझ्यासोबत माझाही कुठेतरी दुसरा बंदोबस्त कर. मीही तुझ्यासोबतच चालतो. मी आधीच सांगितलं होतं ना की जाणार तर फक्त सूनच. मग तुम्ही पुन्हा तेच नाटक का करताय? तुम्ही दोघं कुठेही जाणार नाही, करुणा म्हणाल्या. त्यावर सोमेश मध्येच बोलले, मग समर तू असं कर, एक लोन घे आणि सुनेच्या नावावर कुठेतरी 2 BHK फ्लॅट घेऊन तिकडे शिफ्ट हो. कालच घरात आलेल्या सुनेसाठी तुम्ही माझ्या मुलाची कमाई वाया घालवणार आहात. तिचा काही ठेका घेतलाय का आपण? असं काय जादू केले सुनेने की तिच्यासाठी मला एकटं करून जाण्यासाठी तयार आहात? करुणा चिडून म्हणाल्या. का? तूही तर त्यावेळी कालच घरात आलेली होतीस. तेव्हा मी माझ्या कमाईतून तुझ्या नावावर घर घेतलं होतं. तेव्हा माझ्या आईने तर काही रोखलं नव्हतं. जेव्हा तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याने घर घेतलं तेव्हा अडचण नव्हती. मग सुनेसाठी माझा मुलगा घर घेतोय तर त्यात काय समस्या आहे? तेव्हा कमाई माझी होती, पण तरीही मी तुझ्या नावावर घर घेतलं, पण कधी त्याचा गर्व केला नाही. तू मात्र सतत माझं घर म्हणून गर्व करत राहतेस. आता तू एकटीच राहा या घरात. तुला माणसांची गरज नाही, फक्त घराची गरज आहे. बस, घराचा गर्व करत राहा इथे बसून. आम्ही आमचं काहीतरी दुसरा बंदोबस्त करून घेऊ. किमान एका वाटी कणकेसाठी इतकं ऐकावं तरी लागणार नाही. अखेर सोमेश यांचे बोलणे ऐकून करुणा गप्प बसल्या. त्यांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली, पण फक्त सोमेश यांच्याकडे. सुनेला आणि मुलाला कशी माफी मागणार? त्याने मान कमी होईल ना. असो, आजही त्या मनातल्या मनात चिडचिड करत असतात. पण हो, घराचा गर्व मात्र दाखवू शकत नाहीत. आणि त्या दिवशी केवढा नाट्यप्रपंच केला होता तसाही आता करू शकत नाहीत. सासूचे घर सुनेचे कधीच होऊ शकत नाही का? तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा.